अस्सलाम वालेकुम। नमस्कार। लाहौर से कब तशरीफ लाए? कुछ अभी 2 दिन हो गए। अच्छा, आप हमें भूल गए बुंदेली जी? ये कैसे हो सकता है? बा अदब बा मुलाइजा होशियार शहनशाह मलकते हिंदोस्तान औरंगजेब आलमगीर बादशाह गाजी तशरीफ फरमाएं। मुंशी जी, अलीजा, दक्कन से कोई नई खबर? कोई खास खबर तो नहीं है अलीजा। अब मैं आप लोगों को एक किस्सा सुनाना चाहता हूं, इतने से चूहे का। चूहे का? चूहे। जंगल में एक बड़ा भारी हाथी था। एक छोटा सा चूहा उसके सामने दाखिल हुआ। हाथी और उसके साथी मौज में उसका कूदना भागना देखते रहे। थोड़ी देर में चूहा हाथी के पैर पर चढ़ गया। हाथी हंसता रहा। चूहा उसके पीठ पर चढ़ गया। सब देखते रहे। अब चूहा उसके कान में चला गया। तौबा! चूहे ने अंदर घुसकर हाथी का दिमाग खाना शुरू किया। आज यही हालत हो रही है मुगल सल्तनत के हाथी की। दक्कनी पहाड़ों का चूहा, लुटेरा शिवा, मुगल सल्तनत के हाथी का दिमाग खा रहा है। और फिर भी मुंशी जी फरमाते हैं कि कोई खास खबर नहीं। बागलान में उसके घुड़सवार घुस गए हैं। अभी कोंडाना पर उसने कब्जा कर लिया है। गुस्सा के माफ आलम बना तो मैं खुद दक्कन में दाखिल होकर उस काफिर को कत्ल कर डालूंगा। अब वो इतना आसान नहीं रहा। मुंशी जी, जी हुजूर। दक्कन के सब किलों का पूरा बंदोबस्त किया जाए। फिरंगियों से हर किले पे और तोपे लगा दी जाए। जो हुक्म। जय भवानी, जगदम्ब जगत जननी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। जगदम्ब कोण जाधवराव? जी महाराज। तुम्ही अचानक गडावर आलात? आदमवाडीची माणसं आपल्याकडे काय तक्रार घेऊन आल्याचं कळलं. म्हटलं आपलं दर्शन घेऊन ते बी सपवून टाकावं. असं? जाधवराव जी बाकी खबर? महाराज, बसून बसून वाल्मिकी सारखी वारुळ अंगावर मातायला लागल्या. तलवारी गंजली आणि ढाली बी वाळल्या. होय, ठीक होईल. थोडं धीराने घ्या. जी. कोण? मी भिवा महाराजची. महार सांबार ढोर ही कामं आहेत, जात नाही. बर का आला होतास? माझ्या स्वतःच्या हातानं ह्यो मध काढून आणला होता. आपण खायला हवा. किती त्रास घेतोस रे. बर बर. येसाजी, जी महाराज. हे मधाचं मडकं मासाहेबांच्याकडे पोचत करा. जी. आणि भिवा, आज आमच्या पंक्तीला जीवन गडाखाली जायचं. हा? रहम शिवाजी राजे, रहम। रहम खुदा से मांगो, हम इंसान हैं, इंसाफ कर सकते हैं, शायद आपकी कुछ मदद भी। नायक येऊ दे त्यांना. महाराज, आपले दर्शन झालं. हे आदमवाडीचे मासळी लाकूड विकणारे मुसलमान व्यापारी आहेत. यांची अर्जी आहे. आदमवाडी? आमच्या जाधववाडीच्या पलीकडेच आहे महाराज. लवगडाचा कब्जा पाच्याला दिला. त्या वक्ताला आदमवाडी पातूरचा मुलूक बी पाच्यात गेला. असं म्हणजे आज आदमवाडी स्वराज्यात नाही? नाही महाराज. मग आमच्याकडे त्यांची कसली अर्जी? नहीं महाराज, हाँ आपके ये जादवराव साहब है ना,
इन्होंने हमारे 10-12 आदमी, गाड़ी बाड़ी, सामान आज 8 दिन तक अपने कब्जे में रखे हुए हैं। हुकुम झाला तर मी बोलतो महाराज. बोला. आदमवाडी पाचशेत गेली तेव्हापासून आदमवाडीच्या माणसांनी मधली वड्याचे हात वलांडून जाधववाडीच्या हद्दीत उचलीगिरी सुरू केली. पूर्णातलं गावात न्यायला लागलं, गुरु चारायला लागलं, झाडं तोडून गाड्या भरून न्यायला लागलं. आम्ही तेच ती मना केली पण ती पडली पाचशेची रयत. क्या ये बात सच है? नहीं महाराज, इधर उधर कुछ हुआ होगा. पहले हम लोग आपकी ही रैयत थी. अच्छा, तो इसका मतलब ये हुआ कि पातशाही के रैयत बनने के बाद आप लोगों ने स्वराज्य में दरोडेखोरी शुरू की. महाराज क्षमा असावी, पण हे फार जुने घरंदाज मुसलमान व्यापारी आहेत. मुसलमान मुसलमान मार्क काय सांगता? स्वराज्यात हिंदू मुसलमान हा भेद नाही, सगळेच सारखे. मुसलमान म्हणून मुसलमानांचा बडेजा आणि हिंदू म्हणून हिंदूंचा स्तोम हे स्वराज्याला नामंजूर आहे. हिंदू मुसलमान हा भेद तुमच्या पातशाहीत असेल कदाचित. आणि तुम्ही कोण? मी गुहागरचा पंडित आहे. पंडित आहात की नाही माहित नाही, पण उचापतखोर मात्र जरूर दिसता. जा तुम्ही. तो फिर बादशाह सलामत के हुजरात में हमें फिरियाद दाखल करनी होगी. तातडीची खबर होती महाराज. तू ऐकणार नाहीस आम्हाला ठाऊक आहे. बोल. शहनशाह औरंगजेबानं कब्जा असलेल्या सर्व गडावरती दाणा गोटा, दारू गोळा आणि तोफा सुद्धा दरोबस तयार ठेवण्याचा हुकूम सोडलाय. दिल्लीवरनं ताबडतोब कुमक निघणार आहे. झाली तुझी खबर? आता आम्ही तुला एक बातमी सांगतो. फिरंग्याकडून तोफा दारू गोळा निघाला सुद्धा. 8-15 दिवसात त्या तोफा प्रथम लोहगडावर चढवल्या जातील. महाराज, आपल्याला कर्णपिशाचे वश आहे काय? आहे तर. त्याचं नाव बहिर्जी नाईक. औरंगजेब आतापर्यंत थांबला हे जास्त. लोहगडावर तोफा चढवून कोकणचा कायम कब्जा करायचा त्याचा मनसूब आहे. कोकण बंद तर दर्याही आम्हाला बंद. काही झालं तरी लोहगड कब्जा झालाच पाहिजे. घाटातच त्या तोफा मारून त्या गडावर पोहोचणार नाही त्याची खबरदारी घे. आता तुझ्याशिवाय हे काम कुणीच करू शकणार नाही. महाराज, आपण असं म्हटलं की मूठभर मांस चढतं आमच्या अंगावरती. आणि हे बघ, तुझ्या हेरापैकी कुणाला तरी तातडीनं लोहगडला पाठव. तिथली ताजी माहिती ताबडतोब आमच्याकडे येऊ दे. नाही, मासाहेब याद करतात. मी बहिर्जी आलोय महाराज. गावाकडे गेला होतास काय? नाही जी, पर आता जाणार आहे. तुम्ही लग्न कशासाठी करता रे? बाकी तुम्ही सगळे शोभाचे सवंगडी. तुम्हाला घर नाही, दार नाही, बायको नाही, पोर नाही. अरे होय, मगाशी तुला एक सांगायचं राहूनच गेलं. जी. आमच्या लांबच्या पाहुण्याचा एक पोरगा बच्चाजी इथं आलाय. जी. भाबडट आहे पण गरीब आहे. त्याला तुझ्या हाताखाली घेऊन शिकवशील तर बरं होईल. त्याला हेरच व्हायचं आहे म्हण. आपण काही काळजी करू नये महाराज. गावाकडे जा जी महाराज. आणि अनुसयाला सांग. जी महाराज. गुजरा महाराज. काय बच्चाजी, आज पगडी दिसत नाही डोसक्यावर. घास सुटल्या डोसक्याला बांधलं झालं बाजूचं. डोसका आपलंच हे. काय हो, डोळा आहे ते का परत्याची भोक बघितलं बेधडक अंगावर येतोय रान डुकराच्यात. दिवाणजी, कोण आहे वो ह्यो? महासाहेबांच्या गावचा बच्चाजी. ह्यो होय. कोण आहे वयो? बहिर्जी नाईक. समजा पाय शेणाच्या गाडीत गेला की हो. तू बच्चाजी काय? होयजी, माझं नाव बच्चाजी, बाचं नानाजी. सिंदखेडचा आम्ही जाधव. मला आपल्याकडे काम करायचंय बघा. काय काय येतं तुला? मला गाढवासारखं वरडतो, कावळ्याचा आवाज काढतो. अहो, कोंबड्यासारखा कायम ओरडतो न उठतो मी. वरडू? नाही नको. आणि काय काय येतं तुला? दिमडी दिमडी चांगली वाजवतो. अहो, अख्ख्या सिंदखेड्यात माझा हात धरणारा कोण नाही बघा. हो. असं थोड्या वेळाने ये.
देतो तुला कामगिरी. आईसा महाराजांनी विचारून ह्यो आलोच. देवांजी, लोहगडच्या अलीकडची काही नोंद आहे का बघावं? बघतो हा. लोहगड हा सापडली बघा. लोहगडचा मुघलांकडे कब्जा गेल्यानंतर ईश्वर सिंग नावाचा कोणी राजपूत किल्लेदार आलेला आहे. तो नेक, इमानदार आणि शिवभक्त आहे. हो, आणखी एक नवीन नोंद आहे. गडावरचा महादेवाचा पुजारी टेंबळू गुरव आपला माणूस आहे. पूर्वी गडावर असलेली भागाबाई खाली मशिदी जवळ झोपडीत असते. ठीक आहे. राम राम. बच्चाजी, तुला मुद्दामून दाडतोय मी. तुझ्या दिमडीचा उपयोग होईल. हे बघ, हेराचं काम ही सोळावरची पोळी असतीया. जप, तू नवा आहेस. तुझ्या संग पैजारवाडीच्या चंद्राला देतोय मी. तिने चांगल्या 4-5 कामगिऱ्या मारल्यात. ती तुला पुढला वेध सांगल. चंद्र गिरजे मोहरला दरवाजा उघडच ठेवायचा बाई का? तुम्ही हायता बाई. तुला ताकीद दिली होती ना बघा, माझ्या मागं कुणाला दरवाजा उघडायचा नाही म्हणून. दारावर लाथा मारायला लागलं गाडावर. बोल. हे बघा, असं नशा पाणी करून आमच्या घरात येत जाऊ नका. येणार काही धर्मशाळा वाटते का काय तुम्हाला? म्हणजे धर्मशाळेत आणि तुझ्या घरात काय फरक आहे वय? हाय हाय, तिथं फुकट जागा मिळती, हे तर पैक द्यायला लागतात. हाय, लय पाचकळपणानं बोलू नका. बऱ्या बोलानं बाहेर जावा. लई पतिव्रतापणाचा आवाज आणू नका. तुझ्यासारख्या 56 पुरी हेलपटल्यात मी. त्या पोरी नसतील, कोंबड्या असतील. गुमान हात सोडा माझा. नाही सोडा. धर त्याच्या मानगुटीला, टाक देऊन बाहेर. कोण आहे जो? अंगाला हात लावायचा नाही. नुसती मानगुट धरतोय. जीव घेईन मी. बाहेर जाऊन जीव घे की. तू माझा जीव घेईन मी. आज रातचा सूर्य उगाला जणू. या गेला का रे तू? घालायचे होते सोडला आता. हे आलं तर मागल्यासारखी एक छोटीशी कामगिरी होती तुझ्याकडे. छोटीशी का? चांगली डोंगरा एवढी सांगा की. नाईक, मला तुमच्या हाताखाली महाराजांच्या कसल्या बी कामगिरीवर घ्यावं. काय आमचं जलम, नाव खंडोबाचं आणि घर सारं उंडग्यांचं. कट्टाळा आलाय मला जिण्याचा. ही कामगिरी पार पाडून या. महाराजांच्या कानावर तुमची हकीकत घालतो. पर कामगिरी जरा जोखमीची आहे. असून द्या, काय बी सांगा. ढाई पडू दे, जीव जाऊ दे, पर कामगिरी द्या. यो बच्चाजी, ह्याला दिमडी चांगली वाजवता येते. तुम्ही दोघांनी लोहगडावर जायचं. तिथं देसाई हाय खाली, पैशाचा लोभी आणि बायकांचा नादी हाय म्हण. बाकी समजा मी त्याला सांगितलंय वाटेत. आणि हा, मशिदी जवळच्या झोपडीत भागाबाई कुळगुडे राहती, ती आपली आहे. हं, जपा. बच्चाजी सकाळी चल. नाही काय तर राम राम. हरणे, ए हरणे, उठ. कवापासून निघायचं ग? त्या भाजू गवळ्याकडे जाऊन वैद गणित शान घेऊन ये जा. देवघर सारवाई. रात पण येईन नाही. ढेकणं नाही चावतात. बरं बरं, उठ आता.
आंधळाला वाईट भाकर वाटला का बाहेर? आंधळा तुला नेमका ह्योच दरोजा कसा गवसला र? अरे कोंबडं वरडलं नाही तर तूच वरडायला लागलास वय. जा सोन्या, सकाळला तोंड धुवून ये जा. ए, मी आलोय दारुगड. मी अगोदरच वेळेतलं होतं. लई शानी माणसं येडपणा बी लई करते. कुणाला म्हणतेस? आणि कुणाला? तुम्हाला. स्वतःच्या बायकोला दिकून फसवू तसा ते. आई आणि गणपू कुठे गेलं ग? ते गेल्यात चिचवडला माझ्या भणीकडं. काय करतेस ग? 2 भाकरी टाकते. त्या पोटात कवा गेला असर कुणाला ठेव. माझं पोट भरले. मला बघून अहो, पत्नीसाठी आईसाहेब महाराजांनी लुगडं चोळी मला आणि गणपाला मंदिर धाडलाय. तुम्हाला देखून जरीचा शेला पाठवलाय त्यांनी. आणि असा राजा होणं नाही. एकटी बारीक नदर गरुडाला दिकून नसेल. ह्यो बघा, हेच दिसतंय. आणि तू लई चांगली आहेस. अगं कामगिरी नसती तर महिनाभर इथं राहिलो असतो. माझ्यासाठी अग गग गग. आता काय करू तरी? 20 वर्ष झाली रोज ऐकते मी हेच. एखाद्याला वाटल काय बायकोर माया तरी उत्तू चालली. नाही आता मारून कबूल करून घेता का काय? हाय का नाही? अहो, त्याच्यावर जगतोय आम्ही जलमभर. आणि गरज पण आणि घर जिद्दीनं जपणाऱ्या तुझ्यासारख्या बायका आहेत म्हणून मराठी माणूस दिल्ली पत्तूर दौड मारतोय.